गेल्या 3 दिवसापासूनच्या सलग सुट्ट्या संपल्यानंतर जिल्ह्यात पर्यटनाला आलेले पर्यटक आणि गावी आलेले चाकरमानी सोमवारी सायंकाळी माघारी फिरले। त्यांच्या वाहनांमुळे साताऱ्यापासून पुण्यापर्यंत महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। कराड तालुक्यात मलकापूर येथे पुलाच्या बांधकामामुळे आधीच असलेल्या वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली। तर महाबळेश्वर, पाचगणीसह इतर पर्यटन स्थळांवरून माघारी निघालेल्या पर्यटकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। महामार्गाच्या 6 पदरीकरणासाठी मलकापूर जवळ कंत्राटदाराने नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी रविवारी बॅरिकेटिंग केल्यामुळे दोन्ही लेनवरील वाहतूक उपमार्गावर वळवली। त्यातच सुट्टी संपून चाकरमानी कामावर जाण्यासाठी निघाल्याने सोमवारी महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती। रस्ता अरुंद व पुलाचे काम आणि वाहनांची वर्दळ यामुळे ठिकठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून नाताळच्या सुट्ट्यांमुळे बहरलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीतून पर्यटकांची तुफान गर्दी व वाहनांचा ताफा जिल्ह्याबाहेर निघाला होता। सोमवारी ख्रिसमस सुट्टी आल्याने पर्यटकांची गर्दी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाहण्यास मिळाली। 6 नंतर बऱ्यापैकी महाबळेश्वरमधील पर्यटकांची वर्दळ परतीच्या मार्गे जाताना दिसून आली। जाताना पर्यटक महाबळेश्वर पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदी करताना दिसून येत होते। पाचगणीत सलग सुट्ट्या आणि नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी महाबळेश्वर गर्दीने ओसंडून वाहिले। परंतु जाताना पर्यटकांच्या गर्दीबरोबरच वाहनांच्या गर्दीने वाहतुकीचे 3:13 वाजले। महाबळेश्वर ते पाचगणी आणि पाचगणी ते वाई पसरणी घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत। त्यामुळे महाबळेश्वरहून पाचगणीत पोहोचण्यासाठी 2 तास लागत होते। त्यामुळे पर्यटकांबरोबरच वाहन चालक त्रस्त झाले। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना तसेच स्थानिक प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली।